आपले सण हे केवळ आनंद, उत्साह आणि गोड पदार्थांपुरते मर्यादित नसतात, तर प्रत्येक सणामागे एक अर्थ, एक संदेश आणि जीवनाला दिशा देणारी भूमिका दडलेली असते. दिवाळी नाव घेताच मन आनंदाने उजळून निघतं, कारण हा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आशेचा आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. एका छोट्याशा पंतीतही इतकी ताकद असते, की ती सभोवतालचा अंधार दूर करून उजेड पसरवते. म्हणूनच दिवाळीला अंधारावर प्रकाशाचा विजय असंही म्हटलं जातं. घराघरात दिवे लागतात, गोडधोड पदार्थांची रेलचेल होते, सगळीकडे हसू आणि उत्साह पसरतो. पण दिवाळी फक्त गोडधोड फटाके आणि सजावट एवढ्यावर थांबत नाही. प्रत्येक समाजात या सणाला वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे अर्थ आणि विविध पद्धतीनं ती साजरी केली जाते. आणि त्यातही भटक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजाची दिवाळी खरंच खास आहे. बंजारा समाज दिवाळी साजरी करताना केवळ दिवे लावत नाही, तर एकमेकांमधील एकोपा, प्रेम आणि समाजभावना उजळवतो. त्यांच्या सणात केवळ आनंद नाही, तर एक संदेशही असतो. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वरी. तुमचं कट मध्ये खूप खूप स्वागत. बंजारा समाज ज्या उत्साहानं आणि एकोप्यानं दिवाळी साजरी करतो, त्यातून सगळ्यांनीच शिकवण घेण्यासारखी आहे. कारण दिवाळी फक्त पणत्या, दिवे, कंदील लावून बाहेरचा उजेड नव्हे, तर मनातील अंधारही दूर करण्याचा दिवस आहे. बंजारा समाजाची दिवाळी ही महिलेला सन्मान आणि निसर्गाशी जवळीकता जपण्याचा संदेश देते. राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री देणाऱ्या बंजारा समाजाचे राज्याच्या विकासात महत्वाचं योगदान आहे. विशेष म्हणजे हा समाज एकत्र समूहाने राहतो. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बंजारा समाज राहतो. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी या तालुक्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे. बंजारा समाजानं त्यांची बोलीभाषा, त्यांची संस्कृती, त्यांची वेशभूषा, खानपान अजूनही जतन केलेलं पाहायला मिळतं. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेल्यानंतर बंजारा समाज त्यांच्या बोलीभाषा आणि समाजातील महिलांच्या विशिष्टपूर्ण अशा वेशभूषेवरून पटकन ओळखू येतो. या तांड्यावर होळी, धुळवड आणि दिवाळीसारखे सण उत्सव जोरात साजरे केले जातात. बंजारा समाजात अजूनही पारंपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी होते. विशेष म्हणजे दिवाळीमध्ये बंजारा समाजातील मुलींना महत्वाचं स्थान आहे. आपली दिवाळी वसुबारस पासून सुरू होते आणि दिवाळी लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज म्हणजे 4 ते 5 दिवस चालू राहते. परंतु बंजारा समाजात दिवाळी ही लक्ष्मीपूजन आणि गोधन पूजा अशी 2च दिवस होते. बंजारा समाजात दिवाळीत कुमारिकांना महत्वाचं स्थान आहे. या मुलींना समाज सन्मानाने वागवतो. दिवाळीमधील अमावस्येचा म्हणजेच लक्ष्मीपूजन हा दिवस हा बंजारा समाजासाठी दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी तांड्यावरील कुमारिका पणत्या लावून एक विशिष्ट गीत गाऊन तांड्यावरील सर्व कुटुंबाचं आरोग्य आणि भरभराटीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी बंजारा वस्तीत असलेल्या तांड्यावरील कुमारिका त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत एकत्र येतात व या कुमारिका मुली दिवे लावलेल्या पणत्या ढाकळी हातात घेतात. प्रत्येक मुलगी हातात ही ढाकळी घेऊन समूहाने निघतात. सर्वप्रथम या पणत्या घेतलेल्या मुली तांड्याचा प्रमुख नायकांच्या घरी जातात आणि तिथे जाऊन त्यांना ओवाळतात आणि यावेळी त्या एक विशिष्ट प्रकारचं गीत सुद्धा गातात. ज्या गीताचे बोल आहेत की वर्षे देणेरी कोड दवाळी, याडी तोण मेरा वर्षे दनेरी कोड दवाळी, बापू तोण मेरा वर्षे दनेरी कोड दवाळी, भिया तोण मेरा, किंवा वरसे दनेरी कोड दवाळी, सेवालाल बापू तोण मेरा, वरसे दनेरी कोड दवाळी, नायक बापू तोण मेरा. या गीताच्या माध्यमातून या कुमारिका मुली नायकांच्या घरी जाऊन देवाला प्रार्थना करतात की या कुटुंबावर आशीर्वाद राहू दे, त्या तुमच्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये आणि प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य लाभो. मी तुला ओवाळत आहे, मी तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे, तू मला ओवाळणी म्हणून मेरा दे म्हणजेच शगुन दे असा त्या गीताचा अर्थ होतो. त्यानंतर तांड्यातील प्रत्येक घरासमोर जाऊन या कुमारिका मुली गाणं म्हणून मेरा मागतात. दारात मेरा मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक कुटुंबीय ओवाळणी म्हणून पैसे देऊन या कुमारिकांचा मान राखतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बंजारा कुमारिका मुली शेतामध्ये जातात. शेतामध्ये जाऊन गाईचं शेण आणि एका विशिष्ट प्रकारचं गवत त्या शोधून आणतात व या गोधनाची पूजा देखील शेतातील फुले, गवत वाहून घरोघरी केली जाते. या दिवशी या कुमारिका मुलींना उपवासही असतो. गोंधनाची पूजा केल्यानंतर तांड्याचा नायक त्या मुलींना उपवास सोडवण्यासाठी जेवायला घरी बोलवतो. गोडधोड खाऊन त्यांचा उपवास सोडवला जातो. गाईच्या शेणामुळे आपली जमीन पिकते. ही जमीन पिकवण्यासाठी उपयोगी असणारे शेण म्हणजेच गोंधन महत्वाचं आहे. हे लक्षात घेऊन त्याची पूजा करण्याची परंपरा, निसर्गाचं ऋण व्यक्त करण्याची परंपरा आहे. एकीकडे शहरी भागात दिवाळीत फटाक्याने होणारे वाढतं प्रदूषण ही डोकेदुखी बनत असताना निसर्गाच्या जवळ नेणारी ही बंजारा समाजातील दिवाळी नक्कीच वेगळेपण जपणारी आहे. एकीकडे आपण फटाके उडवून आकाशात उजळतो, तर बंजारा समाज त्यांच्या गाण्यांनी आणि प्रार्थनांनी मन उजाळतो.
अंधारावर प्रकाशाचा विजय हा फक्त दिव्यांनी नाही तर आपल्या विचारांनी, कृतींनी आणि प्रेमानं होतो. हाच या दिवाळीचा खरा संदेश आहे. या समाजाने दाखवून दिला आहे की सण म्हणजे निसर्गाशी नातं जपणं, महिलांचा सन्मान करणं आणि एकोप्यानं जगणं हा आहे. त्यांच्या सण उत्सवात दिखावा नाहीये, आहे खरी ती श्रद्धा, संस्कृती आणि आपलेपणा. काय मग तुम्हाला याबद्दल माहित होतं का? आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला लगेच सबस्क्राईब करा.